त्याला शिक्षा देणं सुद्धा त्याचं काम आहे. लहानपणी आम्हाला आठवतं शाळेचे गुरुजी लोकांना खूप मुलं घाबरायचे, कारण ते फक्त छडी घेऊनच उभा राहायचे, ते छडीच मारायचे फक्त. स्पेशली खेडेगावातल्या प्राथमिक शाळेत म्हणे नाही ते सर खूप स्ट्रिक्ट आहेत का, कारण ते सगळ्यांना मारतात. ते मारणं त्यांचा उद्देश नाही आहे, मारणं त्यांचा उद्देश कधीच नव्हता. त्यांचं काम होतं की शाळेत मुलांनी यावं, शिक्षणाचं ग्रहण करावं, चांगला अभ्यास करावा, दिलेलं काम व्यवस्थित करावं आणि पुढे जाऊन ते मुलं चांगले व्हावेत, हेच त्याच्या मागचा त्यांचा हेतू होता. हा जर हेतू त्यांचा असेल, आज बऱ्याच रिस्ट्रिक्शन्स गुरुजनांना आहेत, मुलांना रागवायचं नाही, मुलांना डायरेक्ट पास करायचं, या सर्व गोष्टी थोड्याशा अडचणीत आहेत, थोड्या आमच्या मनाला पटत नाही, ते आमच्या वयातल्या लोकांना पटत नाही का. जोपर्यंत त्या मुलाला धाक नाही तोपर्यंत ते मुलं चांगले होऊ शकत नाही असं मला वाटतं. हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, वैयक्तिक माझा विचार आहे. मुलांना जोपर्यंत धाक नाही, मुलांना जोपर्यंत एक्झाम्स नाही, जोपर्यंत हर्डल्स नाही, आणि तो 10वी सुटल्यानंतर डायरेक्टली जर तो एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये बसेल तर त्याला त्याचा एक्सपिरियन्स येणार नाही, कारण त्यांनी ते दिलेलंच नाही. माझी या शिक्षण जे पात्र करतायत आणि मी जे चेंज फाउंडेशन यांचं जे मी पूर्ण स्वरूप वाचलं, त्यांचं मेन काम आहे एज्युकेशनवर फोकस करणं. अशा बऱ्याच मुलांना जोपर्यंत आपण हर्डल्स प्रिपेअर करणार नाही, आपण त्यांना अडथळा देणार नाही, तोपर्यंत ते मुलं सावरणार नाही. आणि बी द चेंज या फाउंडेशनच्या मी थोडासा अभ्यास केला आणि त्यांना ते ब्राउशर मागितलं आणि मला खूप आनंद वाटतो की आज खेड्यागावातील मुलं, आज एकदम खंडाळा इथला मयूर हा एकदम पूर्ण आपल्या इंडियाच्या प्लॅटफॉर्मवर, इव्हन दुबईच्या प्लॅटफॉर्मवर तो जर एक शिक्षण या क्षेत्रामध्ये इतकी फेरबदल घडून आणू शकतो, ॲप आणू शकतो, तुमच्या मुलांना देऊ शकतो, एक्झाम्स कोणत्या देऊ शकतात, तुमच्या मुलांना काय काय एक्झाम्स लागू आहेत, फर्स्ट से लेके 12th तक काय काय एक्झाम्स लागू आहेत, त्या सर्व त्या ॲपवर आहेत, त्यांच्या त्या सर्व ॲपवर आहेत. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, सर्व मुलांना सर्वांनी ती ॲप डाउनलोड करा, तुम्ही त्यांचा फायदा घ्या. आज AI ची टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं काम करतंय, इतकं सगळं तुमचं काम करतंय, पण त्या मुलांना जोपर्यंत तुम्ही एक्झाम्सच्या सरावामध्ये प्रॅक्टिस करणार नाही, त्यांना हडतडे देणार नाही, तोपर्यंत ते मुलं सक्सेस होणार नाही. कारण आपली जी पॉप्युलेशन इतकी फार वेगाने वाढते, मुलं तुम्ही बघता इतक्या स्कूल सुरू झाल्यात, इतक्या शाळा सुरू झाल्या, तरी पण शाळा चांगली चालते का, पॉप्युलेशन जास्त आहे. जितकं पॉप्युलेशन आहे तितकं कॉम्पिटिशन खूप जास्त वाढेल. आपल्या मुलांना चांगलं जिद्दी बनवा, त्यांना चांगले संस्कार द्या, त्यांना चांगलं अजून उच्चतम त्यांना पदवीवर जाण्यासाठी त्यांच्या यशामध्ये तुम्ही समजावून व्हा. हे शब्द बोलून मी इथंच थांबतो. आपल्या सर्वांना पुनश्च एक बार आपल्या पारितोषिक आणि या समारंभासाठी आमंत्रित केल्याबद्दल, आपलं सिलेक्शन झाल्याबद्दल मी सर्व आपणाचे खूप खूप अभिनंदन करतो. आणि बी द चेंज, चला बदल घडूया, या वाक्यातच खूप चांगलं अर्थ निघतो. चला बदल घडूया, खूप चांगलं वाक्य वाटलं मला, खूप मनाला भाटलं माझ्या. आणि म्हणून मी हा त्यांनी जर सन्मान आम्हाला इथं बोलवलं, या सगळ्या पाहुण्यांना इथं बोलवलं, त्यांचे मनपूर्वक मी परत एकदा सर्वांचे आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.